जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. मी आज सॉफ्ट असे करंजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी करंजीचं पुरण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास दूध टाकून घेतलेला आहे आणि छानपैकी मिक्स करून बाजूला ठेवून दिलेलं आहे. आणि आत्ता मी बाउलमध्ये 2 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 2 चम्मच तेल आणि 2 चम्मच घी असं गरम करून पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आत्ता थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा चांगला छानपैकी मळून घेतलेला आहे आणि तो मी गोळा 10-20 मिनटासाठी ठेवून दिलेला आहे. 10-20 मिनटानंतर गोळा काढून त्यातला छोटासा एक गोळा काढून मी त्याचा पापड बनवून घेतलेला आहे आणि त्याची मी आता करंजी बनवणार आहे. अशा प्रकारच्या करंज्या खूप सॉफ्ट लागतात खायला, खूप क्रिस्पी लागतात खायला. पाहू शकता करंज्या तर आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता इकडे आपलं तेलही गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये छान असं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.